नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. विधान परिषद निवडणूक मतदानाला उरले अवघे 48 तास. अमरावतीत निलेश विश्वकर्मा यांच्या पाठिंब्याबाबत आज काँग्रेस घेणार निर्णय. यवतमाळातील सोलर प्लांट सुरक्षा रक्षकांचा एल्गार. वेतन कपाती विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव. पगार नियुक्तीपत्र आणि वेतन पावतीसाठी सुरक्षा रक्षकांचे निवेदन. अमरावतीमध्ये आजपासून आरटीओ कर्मचारी बेमुदत संपावर. आजपासून आरटीओ सेवा होणार ठप्प. प्रलंबित मागण्यांवर शासनाची चालढकल. लातूरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाकडून 5 ते 6 खवा विक्री ठिकाणांची तपासणी. कारवाई दरम्यान पथकाच्या हाती भेसळयुक्त माल लागला नसल्याची प्राथमिक माहिती. अमरावती महामार्गावरील वृक्षांना आग लावून तोडीचे षडयंत्र. वृक्षप्रेमींची चौकशीची मागणी. बुंदे जाळून झाडे नष्ट करण्याचा आरोप. पुण्याच्या शिरूरमध्ये 78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील फरार आरोपी अटकेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांकडून आरोपीला अटक. पुढील तपास सुरू. परभणीच्या सेलूमध्ये पती घ्यायला आला नाही म्हणून पत्नीने केलं विष प्राशन. पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. एसटीच्या 10% भाडेवाढीला 15 जुलैपर्यंत मुदतवाढ. प्रवाशांवर आर्थिक भार कायम. एसटी प्रवाशांना दिलासा नाही. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर सुरक्षेसाठी वाहतुकीवर नियंत्रणाची मागणी. दीपक चौक महाद्वार मार्गाबाबत पोलिसांना पत्र. वाशिमच्या कारंजा शेलू बाजार मार्गावर वीट भट्टीची धूळ थेट रस्त्यावर. वाहन चालकांना वाहन चालविताना मोठ्या अडचणी. प्रशासनाचं दुर्लक्ष. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.